हेलो माय डियर सुपर लर्नर, आजच्या या लेक्चर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत आर्टिकल्स। नवीन दिवस नवीन टॉपिक्स आर्टिकल्स। मागील लेक्चर मध्ये आपण क्वेश्चन टॅग्स बघत होतो, तो टॉपिक कंप्लीट केला आणि आज आपण सुरुवात करणार आहोत आर्टिकल्सला। तर आर्टिकल्स आपण कुठे वापरतो? तुम्ही नेहमी दैनंदिन जीवन जगत असताना एक वाक्य किंवा एक सेंटेन्स ऐकत असाल, मला एक ग्लास पाणी द्या। एक ग्लास, मी एक मुलगा आहे, एक मुलगा, मी एक गर्ल्स आहे, मी एक गर्ल्स आहे, म्हणजे मी एक मुलगी आहे, एक मुलगी, असे अनेक शब्द आपण दैनंदिन जीवनात ऐकत असतो। तर त्यामध्ये मुख्यतः मी एक मुलगा आहे, मी एक मुलगा आहे, अनेक मुलांपैकी मी एक आहे, यासाठी आपण काय वापरतो? एक वापरतो। आणि याचाच उपयोग म्हणजे आहे इंग्रजीमध्ये आर्टिकल, इंग्लिशमध्ये आर्टिकल्स। तर आपण अभ्यासूया किती प्रकारचे आर्टिकल्स असतात, आर्टिकल्सचा नेमका उपयोग काय, काय असतात आर्टिकल्स, त्याचा काही फॉर्म्युला असतात का, त्याचे काही सेट ऑफ रूल्स असतात का, ते या इंट्रोडक्टरी लेक्चर मध्ये बघणार आहोत। जसे की तुम्हाला माहित आहे, माझं नाव शुभम राऊत आहे आणि गेल्या काही दिवसांपासून मी तुम्हाला या माझ्या YouTube चॅनलवर इंग्लिश विषयाचे अनेक व्हिडिओ, ट्रिक्स आणि टिप्स सोबत घेऊन येत आहे। तर सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओ लेक्चरला। सुरुवातीला मी विचारेल आर्टिकल्स म्हणजे काय? तर मराठीत आर्टिकल्सला उपपदे म्हणतात। काय म्हणतात? उपपदे, उपपदे। तर इंग्रजीमध्ये नेमके आर्टिकलचे टाइप किती आहेत? तर देयर आर टू टाइप्स ऑफ आर्टिकल, देयर आर टू टाइप्स ऑफ आर्टिकल। मराठीमध्ये दोन आर्टिकल्सचे टाइप आहे। किती प्रकार आहेत? दोन प्रकार आहेत। तर ते कोणते? एक तर डेफिनेट आर्टिकल, ओके, डेफिनेट आर्टिकल, दुसरा आहे इनडेफिनेट आर्टिकल्स, ओके, डेफिनेट आर्टिकल्स, दुसरा आहे इनडेफिनेट आर्टिकल्स। तर इंग्लिश मध्ये आर्टिकल्सचे दोन प्रकार पडतात, एक डेफिनेट आर्टिकल्स, एक डेफिनाइट आर्टिकल, डेफिनेट आर्टिकल्स, डेफिनाइट आर्टिकल्स। एक डेफिनाइट आर्टिकल्स आणि दुसरा असतो इनडेफिनाइट आर्टिकल, इनडेफिनाइट आर्टिकल्स, ओके, आर्टिकल्स, आर्टिकल्स आणि इथं पण आर्टिकल्स, ओके। तर मराठीमध्ये दोन उपपदे असतात। किती उपपदे असतात? दोन उपपदे असतात। एक असतो तो डेफिनाइट आर्टिकल्स आणि दुसरा असतो इनडेफिनाइट आर्टिकल, ज्याला आपण मराठीमध्ये निश्चित उपपदे आणि अनिश्चित उपपदे म्हणत असतो। तर उपपदांचे दोन प्रकार आहेत, एक निश्चित उपपद आणि दुसरं अनिश्चित उपपद। देयर आर टू टाइप्स ऑफ आर्टिकल्स, फर्स्ट इज डेफिनाइट आर्टिकल्स and second is indefinite article। in these two category the three words, तुम्ही नेहमी थ्री लेटर्स ऐकले असतात। कोणते कोणते? ए, and दी, किंवा याला प्रोनाउन बघा, दी करतात, कोणी द म्हणतात, ओके, दी आणि द दोन्ही बरोबर आहे। मामला आहे तो ऍसेंटचा, जसं कोणी कोणी अमेरिकन इंग्लिश बोलतात, कोणी कोणी ब्रिटिश इंग्लिश बोलतात, तर तेच म्हणजे दी किंवा द, अमेरिकन आणि ब्रिटिश लँग्वेजचा फरक आहे। तर हे तीन जे आहे उपपदे, आर्टिकल्स, इंग्लिश मधले आर्टिकल्स, कोण? ए आणि दी, आर्टिकल्स। तर त्या आर्टिकल्सला आपण या दोन सब कॅटेगरीज मध्ये काय केलं आहे? कॅटेगराइज केलं आहे। जसं कोणतं तरी एक डेफिनेट आहे आणि दोन इनडेफिनेट। तर सुरुवातीला डेफिनेट आर्टिकल्स द आहे। काय? द हे काय? डेफिनेट आर्टिकल आहे। काय? डेफिनेट आर्टिकल्स, निश्चित उपपद आहे। आणि ए आणि एन हे काय? अनिश्चित उपपद आहे। काय आहे? अनिश्चित उपपद आहे। तर ए एन डी मधला द जो आहे तो डेफिनेट आर्टिकल्स आहे आणि दुसरा ए आणि एन हे इनडेफिनाइट म्हणजे अनिश्चित उपपद आहे। तर सुरुवातीला बघूया आपण ए, कारण द जो आहे आर्टिकल्स तो खूप लेंदी आहे आणि त्याला एक स्पेशल व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत, कारण त्याचे खूप नियम आहे, खूप जो नाउन प्रोनाउन्स जे असतात त्याच्यासोबत द येत असतो, ऍक्टिव्हिटी सोबत सुद्धा येतो, जसं की आपण डिग्रीज शिकणार आहोत त्यामध्ये सुद्धा येणार आहे। द मोस्ट, द सुपर्स, द स्मॉलेस्ट, द बिगेस्ट, त्यामध्ये सुद्धा येणार आहे द। तर सुरुवातीला बघूया इनडेफिनाइट आर्टिकल्स।
सुरुवातीला काय बघूया इंडेफिनाइट आर्टिकल. आय होप की सगळेजण नोटबुक घेऊन असेल, नोट्स काढत असेल. इंडेफिनाइट आर्टिकल्स. ओके, इंडेफिनाइट आर्टिकल. ओके, इंडेफिनाइट आर्टिकल. इंडेफिनाइट आर्टिकल मध्ये सुरुवातीला घेऊया ए. तर ए जो आहे तो लागत असतो बघा कॉन्सोनंट साऊंड. जो आपले काही 21 कॉन्सोनंट आहे, सगळ्याला माहित असेल 21 कॉन्सोनंट आहे. त्या 21 कॉन्सोनंटच्या साऊंड सोबत कॉन्सोनंट कोणते कोणते आहे बघा, बी, सी, डी टू झेड, ज्यामध्ये ए, ई, आय, ओ, यू, ए, ई, आय, ओ, यू हे जर वगळले वॉवेल्स तर उरलेले जे 21 लेटर उरतात, 5 वॉवेल्स वगळून 21 लेटर जे उरतात ए टू झेड पर्यंत, ते सगळे कॉन्सोनंट आहेत. त्यांचा साऊंड जसा बी चा ब साऊंड येतो, सी चा क किंवा च साऊंड येतो, डी चा ड येतो, झेड चा झ येतो. हे साऊंड जर येत असेल कोणत्याही शब्द आहे त्याचा साऊंड जर कॉन्सोनंट साऊंड असेल त्याचा पहिल्या लेटरचा, तर आपण त्याच्या पुढे ए लावत असतो. काय लावत असतो? ए. आणि ए हे आपलं दर्शवतो एक. काय दर्शवतो? एक वस्तू. एक काय वस्तू? एक. म्हणून ए कधी नेहमी काय लागतो? सिंगुलर वस्तू सोबत लागतो, सिंगुलर सोबत लागतो. सिंगुलर. एक मुलगा. ओके, एकच मुलगा. मी म्हटलं असतं मुले, तर एक मुले नाही लागत, म्हणजे अ मुले लागत नाही. जिथेही सिंगुलर थिंग्स असेल किंवा सिंगुलर काही असेल त्यासमोर आपण काय घ्यायचं? ए आर्टिकल घ्यायचं. ओके, तिसरी वस्तू असतो तो प्लुरल सोबत कधीही लागत नाही. आणि चौथं मेनली ए जो असतो तो आपल्याला सिंगुलराइज करतो, म्हणजे कोणतीही वस्तू एक आहे हे दर्शवण्याचं काम आपला काय करतो असतो? ए करत असतो. काय करतो? ए करत असतो. ओके, जसं की एक एक्झाम्पल घेतो. आय एम अ बॉय. ए आणि हे कैसा साऊंड करताय? ब. ब चा साऊंड करताय. मग बी च्या समोर काय येईल? ए येईल. ओके, मी जर म्हटलं असतं आय एम डॉट 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 इंजिनियर, तर इथं ए येत नाही. तर सर इथं काय येतो? तर हेच बघण्यासाठी आपल्याला काय करायचं? ॲन अभ्यासायचं. काय? ॲन अभ्यासायचं. ओके, इथपर्यंत कळालं. जिथेही एक दाखवायचं असेल बोलताना, आपण जेव्हाही आता स्पोकन सुद्धा आपण याच्या सोबत शिकत जाणार की कुठेही आपण जर म्हटलं मला एक ग्लास पाणी पाहिजे, मला एक ग्लास पाणी पाहिजे, प्लीज गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर. अ म्हणजे ए. कोणी कोणी आता इथे पण बघा इंग्लिश आणि अमेरिकन इंग्लिश आणि ब्रिटिश इंग्लिश, कोणी अ म्हणतात, कोणी ए म्हणतात, कोणी म्हणतात अ, कोणी याला काय म्हणतात? प्रोनाउन्स काय करतात? ए म्हणतात. कोणी अ, कोणी ए, पण म्हणायला सोपी अ जातो, म्हणून प्लीज गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर. मग अ सिंगुलर दाखवण्यासाठी एकच ग्लास वॉटर. किती? एकच ग्लास वॉटर. कॉन्सोनंट साऊंड ग्लासचा जी काय ग चा साऊंड दाखवतो, म्हणून तो काय येतो? ए, ई, आय, ओ, यू मध्ये येतो का? नाही येत. मग ते जी काय येतो कॉन्सोनंट साऊंड मध्ये, म्हणून त्याच्या समोर आपण काय घेतो? ए घेतो. थर्ड येतो सिंगुलर थिंग्स, म्हणजे एक वचन. ग्लास काय? एक वचन दाखवण्यासाठी. ओके, वॉटर प्लुरल सिंगुलर नसतो, परंतु ग्लास त्याचं साधन काय? एकच आहे, त्यामुळे सिंगुलर थिंग दाखवण्यासाठी आपण सुद्धा ए वापरत असतो. ओके, इथपर्यंत लिहून घ्या. हे सेंटेन्स लिहून इथं ए येणार नाही, कारण याचं बघायचं आपल्याला ॲन मध्ये. इथपर्यंत आय होप की तुम्ही स्क्रीनशॉट घेतलेला असेल. यू मे बी टेक अ स्क्रीनशॉट. आता बघूया ॲन. सेकंड बी काय आपला? ॲन आहे. बी आहे ॲन उपपद. तर ॲनचे इंटरेस्टिंग एक थिंग सांगतो. ॲन, तर ॲन आपल्याला अनेक वेळा चकवतो. काय करतो? चकवतो. काय होतो? चकवतो. कारण बघा याचा अपवाद पण सांगणार आहोत मी. पहिले बघून घेऊ ॲनचा उपयोग कशासाठी करतो. तर ॲनचा उपयोग सिंगुलर वस्तू दाखवण्यासाठी. काय? सिंगुलर प्लस काउंटेबल. काउंटेबल म्हणजे मोजता येण्याजोगते. जेही वस्तू आपल्याला मोजता येतो आणि सिंगुलर आहे, एक वचन आहे, ते दर्शवण्यासाठी आपण
अँड वापरत असतो. काय वापरतो? अँड. सर मग ए सुद्धा तर आपण सिंग्युलर आणि काउंटेबल साठी वापरत होतो. मग इथे काय नवीन? तर इथे ए आहे, तिथं कॉन्सोनंट साऊंड सोबत वापरत होतो, इथं वॉवेलच्या साऊंड सोबत वापरणार. साऊंड ऑफ वॉवेल, वॉवेल साऊंड, वॉवेल साऊंड. किती आहे वॉवेल साऊंड? 5. किती आहे? 5. सॉरी, तसं 5 नाहीये, परंतु वॉवेल्स 5 आहे. साऊंड वेगळे आहे त्याचे. 21 च्या जवळपास साऊंड आहे. ओके, तर त्यामध्ये ए, ई, आय, ओ, यू हे जे आहे ते तो वॉवेल्स मध्ये. काय तो? वॉवेल्स. यांना वॉवेल्स का म्हटलं जाते? कारण जेव्हा आपण बोलतो किंवा यांना उच्चारतो तेव्हा आपल्या कोणत्याही माउथच्या पार्ट्सचा स्पर्श होत नाही किंवा कामी येत नाही. बघा, ए, ई, आय, ओ, यू. काही लिप्स वगैरे काही लागतंय का? नाही. पण बी म्हणासाठी आपल्याला बघा, बी, बी दोन्ही लिप्स लागतात. सी, सी, सी लागतात. तसंच काय आपण जेव्हा डी म्हणतो तेव्हा डी बघा, टंग, डी, डी, डी. म्हणून जिथे कोणत्याही माउथचा पार्ट लागत नाही, ज्या शब्दाला ज्या लेटर्सला उच्चारासाठी माउथच्या कोणत्याही पार्ट्सचा काही सहायता लागत नाही, मदत लागत नाही, त्याला आपण वॉवेल्स म्हणतो. जसं ए, ई, आय, ओ, यू, यू, यू. ओके, तर हे आहे वॉवेल साऊंड. मग 12. आता आपण हे ए, ई, आय, ओ, यू दिसेल तिथे काय लावू आपण? डायरेक्ट अँड लावू. ओके, हे सगळे पहिली ते 9वी पर्यंतचे जे स्टुडंट असतात त्यांच्यासाठी हे ट्रिक असतात. ए, ई, आय, ओ, यू ज्याही शब्दाचा सुरुवात ए, ई, आय, ओ, यू ने या वॉवेल्सने होत असेल त्यांच्या सोबत यान लावा. रॉंग, रॉंग. का बरं रॉंग? तर बघा, मी एक शब्द देतो त्याच्यासोबत तुम्ही यान लावून दाखवा. ओके, I am studying in university. लावायच्या सोबत आर्टिकल. सर तुम्ही म्हणाले होते की जिथेही ए, ई, आय, ओ, यू दिसेल, मग सर याची सुरुवात तर यू ने झाली आहे, मग यू ने झाली आहे तर आम्ही अँड लावणार. काय लावणार? अँड लावणार. काय लावणार? उपपद अँड लावणार. आय एम स्टडीइंग इन अन युनिव्हर्सिटी. रॉंग. अँड का बरं लागणार नाही? अँड का बरं लागणार नाही? अँड का बरं लागणार नाही? कारण याचा साऊंड बघा. आपण यामध्ये वॉवेलचे साऊंड लक्षात ठेवा. याचा साऊंड काय लागतंय? यू निघताय. का निघताय? यू, यू हा यू निघताय. का निघताय? यू. यू चा मतलब काय होताय? वी, वी, यू असा ऊ निघताय. ऊ, युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी. मग याचा साऊंड जर यू ने निघत असेल तर यासोबत अँड नाही लागणार, अ लागणार. अ युनिव्हर्सिटी. ओके, कारण आपले जे वॉवेलचे साऊंड आहे ते असतो अ, आ, ई, उ, ऊ, ए, ओ, औ, आहा. हे जे साऊंड आहे याच्या सोबत काय लागतं आपला? नेहमी औं लावायला. ओं आणि बाकीचा उरलेला ईटीसी. हे जे साऊंड आहे अ, आ, ई, ए, ओ, औं, आहा, याच्या सोबत आपला अँड लागेल. मग आता समजा एक लिहू अजून सेंटेन्स. That is my dash 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 umbrella. ओके, तर इथे काय घेणार आपण? अम्ब्रेला. उच्चार कसा आहे? अम्ब्रेला. अ अ अ अ अ. मग इथे काय घेणार? अम्ब्रेला. यू चा उच्चार काय होता? अ म्हणून होता, म्हणून अम्ब्रेला. साऊंड आहे अ चा, अ चा साऊंड आहे म्हणून काय घेणार? अन अम्ब्रेला. काय घेणार? अन अम्ब्रेला. तसे इथे काय घेणार? अ युनिव्हर्सिटी. कारण उच्चार कशाचा आहे? यू चा उच्चार आहे. कायचा आहे? यू चा उच्चार आहे. मग कुठे यू जर असेल तर तिथे एनच घेतला पाहिजे असं काही आहे नाही. साऊंड बघायचा. त्याचा साऊंड अ येत आहे का? मराठी देवनागरी लिपीमध्ये लिहायचा तो जो शब्द राहतो त्याला मराठी म्हणजे देवनागरी भाषेत लिपीत लिहायचा अम्ब्रेला. मग सुरुवातीला काय आहे? अ. मग अ जो साऊंड आहे तो काय? वॉवेल साऊंड आहे, त्यामुळे त्याच्या समोर एन लिहायचा. पण इथे साऊंड काय आहे? यू आहे. यू, यू आहे का यामध्ये? कुठंच नाही. ऊ आहे. ऊ आहे का? नाही. यू पाहिजे. यू आहे नाही म्हणून इथे काय घेतला? अ घेतला. ओके स्टुडंट, इथपर्यंत क्लिअर कन्सेप्ट. कॉन्सोनंट साऊंड येत असेल तर, कॉन्सोनंट साऊंड येत असेल तर आपण काय घेणार? अ घेणार. कॉन्सोनंट साऊंड यू.
आणि जर वॉवेल साऊंड येत असेल तर ॲन घेणार. काय घेणार? ॲन. पण दोन्ही एकवचन असले पाहिजे आणि मोजता असले पाहिजे. युनिव्हर्सिटीज म्हटलं तर नाही. अम्ब्रेलाज म्हटलं तर आणि ॲन येणार नाही, कारण ते एक दाखवतो आणि अम्ब्रेला अनेक असल्यावर एक राहू शकत नाही. तर अजून बघूया सेंटेन्स आपण. तर सर आता सांगा इथं का लागणार. तुम्ही म्हणाले इथे का लागणार? ऑनेस्ट. लावा इथं आर्टिकल्स. तुम्हाला 2 मिनिटाचा टाइम आहे. जोही हे व्हिडिओ बघाल त्यांनी या प्रश्नाचं उत्तर एक टाकून इथे कोणतं उपपद लागेल ऑनेस्टच्या समोर ते कमेंट करायचं आहे. ओके, जेणेकरून मला तुमची प्रिपरेशन कळेल. ऑनेस्टच्या समोर कोणतं आर्टिकल्स लागतं ते सगळ्यांनी कमेंट करायचं आहे कमेंट बॉक्स मध्ये. ओके, राईट असो रॉंग असो मी त्यांना चेक करून रिप्लाय जरूर करेल. ओके, ऑनेस्ट याचा उच्चार करा. कसा आहे? ऑनेस्ट. हॉनेस्ट आहे का? हॉनेस्ट 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 नाही. काय? ऑनेस्ट. ऑनेस्ट. काय? ऑनेस्ट. मग तर काय आपला आईचाच आहे म्हणून इथं काय येणार? जरी यस दिसत असला तरी आपण काय लिहू? ऑनेस्ट अँड ऑनेस्ट अँड ऑनेस्ट. कारण का उच्चार कसा आहे? वॉवेलचा उच्चार आहे. म्हणजे जरी कॉन्सोनंट असला, एच जरी वॉवेल्स नसला तरी त्याचा उच्चार जर साऊंड ऑफ वॉवेल सारखा होत असेल, म्हणजे अ ते बाराखडी सारखा होत असेल मराठीतल्या अ आई सारखा, तर त्यासोबत ॲन घेणार. काय घेणार? ॲन घेणार. कळालं विद्यार्थी मित्रांनो? दुसरा शब्द तसाच डॉट 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 आवाज. ओके, आवाज. ओके, आवाज. मग अवसाठी म्हणजे घंटे. अवसाठी काय घेणार आपण? अ घेऊ. कारण इथं एच दिसतंय, कॉन्सोनंट दिसतंय, मग काय घेऊ? अ घेऊ. नाही विद्यार्थी मित्रांनो, काय होतं? ऑर साठी काय घेणार? ॲन घेणार. काय घेणार? ॲन. लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो. असे काही एक्सेप्शन्स असतात ज्याचा जरी तो सुरुवात कॉन्सोनंटने झाला असेल तरी उच्चार जर वॉवेलच्या साऊंड सारखा होत असेल तर त्यासोबत ॲन घेणार. आणि जरी तो शब्द युनिव्हर्सिटी सारखा वॉवेलने सुरू होत असेल पण त्याचा उच्चार जर कॉन्सोनंट साऊंड सारखा येत असेल तर त्यासोबत आपण ए घेणार. ओके, इथपर्यंत कळालं असेल. आय होप. काही डाउट्स असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि आपले अभिप्राय नोंदवा. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.